सर्व समाज बांधवांना नमस्कार। आजचा आपला समाज जनजागृतीचा विषय आहे। आपल्या हटकर समाज सेवा मंडळाचे जे सचिव सेक्रेटरी सचिव आहेत, कायदेशीर संचालक मंडळाच्या म्हणण्यानुसार काय ते मेन कुदळे ते काय वाणी समाज ते काय हटकराचा नाही, तो वाणी समाजाचा आहे। ठीक आहे, चला त्यांची कागदपत्र आपल्याकडे काय प्राप्त झालेले आहेत, आपण ते धर्मादाय ऑफिसमधून आणलेले आहेत। तर समाज बांधवांना माहिती असावी की खरा सचिव कोण आहे। म्हणजे आपल्या हटकर समाज मठाचं जे सेक्रेटरी म्हणून मेन कुदळे जो कायदेशीर मेन कुदळे म्हणतायत, तर बांधवांनो मेन कुदळे हा कायदेशीररित्या सेक्रेटरी सचिव नाही। हे मी पुराव्यानिशी माझ्याकडे आहे, उपलब्ध आहे, ती मी तुम्हाला पुराव्यानिशी दावतोय। तारीख के सकट तुम्हाला दावतोय। आजच्या घडीला मेन कुदळे हा बेकायदेशीर सचिव आहे, हे कागदाच्या पुराव्यानिशी मी बोलतोय। तत्पूर्वी तुम्हाला मी तो दाखवतो। आता हा यांनी अर्ज दिलेला आहे, धर्मादाय ऑफिसला अर्ज दिलेला आहे, सार्वजनिक न्यास उपप्रादेशिक कार्यालय साताऱ्याला। अर्ज दिला की तारखेला 19/2/80ला 19/2/80। काय म्हणतात ते त्या अर्जामध्ये, वरील ट्रस्टच्या सेक्रेटरीमध्ये झालेला बदल आपण सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोल्हापूर प्रदेश कोल्हापूर यांच्याकडील कळविला आहे, परंतु सदरचा अर्ज अपूर्ण असल्याचे दिसते। जुने सेक्रेटरी श्री रा भी बुसनर यांनी दिलेला राजीनाम्याची प्रत अर्जासोबत पाठवलेली नाही। मेन कुदळेच्या अगोदर जे आपले बुसनर, माझ्या माहितीप्रमाणे होळ्याचे ते बुसनर आहेत, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही। हे कागद बोलतोय मी, नाही, त्यांनी त्यांचा राजीनामा इथं प्राप्त झालेला नसल्या कारणाने आपण स्वतः 26/2/80 रोजी दुपारी 12 वाजता वरील पत्त्यावर सातारा येथील ऑफिसमध्ये न चुकता हजर राहावे व तुमचं ते काय असेल ते तुमची कागदी घेऊन या। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की 19/2/80ला ही तारीख ध्यानात ठेवा, 19/2/80। आणि दुसरा नक्कल आहे, संमतीपत्र आहे 19/2/80 पाठीमागं, आणि 2/5/79 त्याच्या पाठीमागं 2/5/79ला काय म्हणतायत, हटकर तेलवर समाजसेवा मंडळ आंध्रूड तालुका फलटण जिल्हा सातारा या संस्थेच्या दिनांक 2/5/79 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सेक्रेटरी पदावर माझी निवड करण्यात आली असून या पदावर काम करण्यास माझी पूर्ण संमती आहे। कोण म्हणतंय? रामचंद्र विश्वनाथ मेनकुदळे। हे कधी म्हणतायत? 1979ला। बघा, 1979ला। आणि 80ला धर्मादाय ऑफिस काय म्हणतंय? 80ला मी तारीख ती सुद्धा सांगतो। 19/2/80ला धर्मादाय कार्यालय काय म्हणतंय? बुसनर यांचा राजीनामा आम्हाला इथं उपलब्ध झालेला नाही, त्यामुळं त्यांचा राजीनामा नसल्यामुळं तेच सेक्रेटरी आणि सचिव म्हणून तेच आहेत। म्हणजे समाजाची दिशाभूल किती केली जाते बघा। आजच्या घडीला सुद्धा मेन कुदळ्याचं नाव आहे तिथं सेक्रेटरी म्हणून। म्हणजे हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे? सेक्रेटरी अनलिगल आहे, बेकायदेशीर आहे। बेकायदेशीर माणूस यांनी सचिव म्हणून ठेवलाय। कशासाठी ठेवला असेल तर सगळ्या समाजाला कळतंय की हैसा आलेला गाळ्याचा पैसा लाटाय मिळतो या, डिपॉझिट रक्कम वापराय मिळते या, हे सगळं अनाद। त्यामुळं आम्ही जी हे संचालक मंडळावर जी कायदेशीर बाबी करणार, हे सगळे कागदच देणार आहे प्रशासनाकडे। तुमच्यावर आम्ही बोलतोय म्हणजे आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय बोलत नाही। आता पत्र आमच्याकडे काय पहिले पाठीमागं पुरावे नसतील, पण आता हे पुराव्यानिशी आमच्याकडे आहे। त्यामुळं सर्व समाज बांधवांना सांगतो, मेन कुदळे आता ह्या पुढे मेन कुदळे जर कधी मठावर आला तर आम्ही त्याला चपल्याचा हार घालणार आहे। का तर तू बेकायदेशीरित्या सचिव आहे, तुला अधिकार मठावर येण्याचा नाही। भलं मग आम्हाला अटक होऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या, आम्ही त्याला चपल्याचा हार घालून त्याचा हे करणार आणि त्याला हाकलून देणार, त्याला मठावर येऊ देणार नाही। तर सेक्रेटरी हा होळ्याचे रा भी बुसनर 1980ला आहेत। आता ते त्यांच्याबद्दल मला जास्त माहित नाही, ते आहेत मयत आहेत ते काय मला त्याच्याबद्दल माहित नाही। त्याच्याबद्दल अण्णा महाराज आपल्याला माहिती देतील।
पण त्यांच्यानंतर त्यांचे वारस ते का तुम्हाला सांगतोय, ह्यांनी काय केलं ह्यांनी जुनं संचालक मंडळ आहे बघा, हे जुनं संचालक मंडळ आता हे बरेच जणांकडे आलेलं आहे. जुने संचालक मंडळाचेच वारस नवीन संचालक मंडळात घेतलेत. मग तुम्हाला ते चालतायत. मग आता होळ्याचे बुस्टरांचा समजा त्यांचे वारस त्या सेक्रेटरीला का चालत नाहीत, हा पुराव्यानिशी आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला पहिलं संचालक मंडळामध्ये त्यांचेच वारस तुम्ही संचालक म्हणून घेताय, हे तुम्हाला चालतंय. आणि ते आपले बुस्टर आहेत होळ्याचे, ते पहिले सचिव आहेत सेक्रेटरी, मग त्यांचे वारस का तुम्हाला चालत नाहीत? म्हणजे ह्याचं काहीतरी गौड बंगाल आहे. याचा अर्थ तुम्ही स्वच्छ मनानं काम करत नाही. म्हणजे तुमच्या संचालक मंडळावर आणि तुमच्या कामावर आम्हाला समाज बांधवांना शंका येते या की ही जी तुमची बिल्डिंग आहे, हे तुम्ही एवढं गतवैभव तयार केलंय, ही सगळी माया, ही सगळी समाजाच्या मठाच्या डिपॉझिट रक्कमेवर वर्गणी गोळा केलेल्या ह्याच्यावरती ठाम आमचा आरोप आहे. आम्ही कागदोपत्री तुमच्यावर 100% आरोप करणार आणि एक ना एक दिवस तुम्हाला कायद्याची भाषा तुम्हाला 100% समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ समाज बांधवापत्र गेला पाहिजे आणि सगळ्यांना माहिती मिळावी की मेन कुदळे हा बेकायदेशीर सेक्रेटरी आहे. हे कागद बोलतोय, ह्या कागदा पुराव्याशी बोलतोय. आणि जर संचालक मंडळाने आता जरी चालू शिक्क्याचा मेन कुदळ्याचा प्राप्त केला असेल तर त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला जुन्या संचालक मंडळाचे वारस नवीन संचालक चालतायत, मग ते बुसनर आहेत, राबी बुसनर यांचे वारस तुम्हाला सेक्रेटरी म्हणून का चालत नाहीत? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समाज बांधवांना कधी देणार? त्या प्रश्नाची आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोया. आणि हा व्हिडिओ संचालक मंडळापत्र तर जरूरच पाठवा, पण प्रत्येक समाजाच्या घराघरामध्ये जाऊ द्या की मेन कुदळे हा बेकायदेशीर सचिव आहे. हा बेकायदेशीर सचिव याला मठावर येण्याची परवानगी नाही. जर आम्हाला हा आलेला कळला तर आम्ही याचं चपल्याचा हार घालून स्वागत करू आणि त्याला हाकलून देऊ. एवढाच हा माझा संदेश आहे समाज बांधवाच्या वतीनं. धन्यवाद.